सावित्रीबाई फुले यांची सामाजिक प्रबोधनपर कविता सावित्री व ज्योतिबा संवाद. सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा बुस्कट, शहराध्यक्ष परतवाडा, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र. सावित्रीबाई फुले यांनी 1854 मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह काव्य फुले हा प्रकाशित केला, ज्यामध्ये त्यांनी निसर्ग, शिक्षण, ज्ञान आणि सामाजिक प्रबोधनपर कविता लिहिलेल्या आहेत. तर सादर करीत आहेत त्यातीलच एक सामाजिक प्रबोधनपर कविता सावित्री व ज्योतिबा संवाद. सावित्री म्हणतात, चंद्र मावळला उगवला सूर्य, उजळे अपूर्व पूर्व दिशा, ज्योतिबास दावी क्षितिज बोटाने, बारीक दृष्टीने दिशा पहा. ज्योतिबा पुढे म्हणतात, चला जाऊ दोघे जाऊया बागेत, शोभाही पाहत बसू दोघे, सूर्याचा तो गोल गुलाबी फिरता वर येत होता आकाशात, फुलपाखरे ती फिरे फुलावरी, पक्षी झाडावरी मारी शीळ, वारा वाहे गोड मोहरली सृष्टी, रजनी ती कष्टी झाली फार. पुढे सावित्री म्हणतात, वांछिती रजनी सृष्टी काळोखात, राहो अंधारात सर्व काळ, घुबडांची इच्छा अशीच असते, देतसे सूर्या ते शाप शिव्या, विखारी रजनी काळ रात्र गेली, सृष्टी प्रकाशली सूर्य तेजे. पुढे ज्योतिबा म्हणतात, खरे तुझे बोल हटला अंधार, शूद्राधी महार जागे झाले, दीनदलितांनी अज्ञान सहावे, अमानुष भावे घुबडेच्छा, कोंडला कोंबडा तरी आरवतो, पहाट सांगतो लोकांना तो. पुढे सावित्री म्हणतात, काळ रात्र गेली अज्ञान पळाले, सर्वा जागे केले सूर्यानी या, शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य, तेजस्वी अपूर्व उगवला, जाऊ चला गाठू मानवता केंद्र, मनुष्यत्व इंद्र पदी जाऊ. चला तर बघूया या कवितेचा अर्थ. या संवादामधून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अज्ञान दूर होऊन ज्ञानाचा सूर्य कसा उगवत आहे याचे सुंदर वर्णन केलेले आहे. बंद कर. चरण 1 ते 6 मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबा पहाटेच्या निसर्गाचे वर्णन करतात. चंद्र मावळला असून सूर्य उगवत आहे आणि पूर्व दिशा उजळून निघाली आहे. बागेतील फुले, फुलपाखरे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सुटलेला गार वारा यामुळे सृष्टी प्रफुल्लित झाली आहे. हे वर्णन केवळ निसर्गाचे नसून तर समाज परिवर्तनाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. पुढे चरण 7 ते 9 मध्ये सावित्रीबाई म्हणतात की ज्याप्रमाणे घुबडाला प्रकाश सहन होत नाही, त्याला काळोखच हवा असतो, त्याचप्रमाणे समाजातील काही लोक अज्ञान टिकवून ठेवू इच्छितात. ते ज्ञानाच्या सूर्याला, प्रकाशाला विरोध करतात. परंतु आता ती काळरात्र संपलेली आहे आणि ज्ञानाच्या सूर्याने सृष्टी प्रकाशमान झाली आहे. चरण 10 ते 13 मध्ये ज्योतिबा म्हणतात की सावित्री, तुझे बोलणे अगदी खरे आहे. आता अज्ञानाचा अंधार हटला असून शूद्र, अतिशूद्र, दीनदलित समाज जागा झाला आहे. आतापर्यंत त्यांनी जे अमानुष दुःख आणि अज्ञान सोसले ते आता संपणार आहे. ज्याप्रमाणे कोंबडा आरवून पहाट झाल्याचे सांगतो, त्याचप्रमाणे समाजात आता जागृती झाली आहे. शेवटच्या चरणांमध्ये सावित्रीबाई सांगतात की अज्ञानाची काळरात्र आता कायमची गेली असून ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरला आहे. आणि या शेवटच्या ओळीमधून स्पष्ट होते की महात्मा फुले हे समाजासाठी एका सूर्याप्रमाणे आहेत, ज्यांनी आपल्या कार्यातून पिसलेल्या समाजाला नवी उमेद आणि ज्ञानाची दृष्टी दिली आहे. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाच्या पहाटेचे स्वागत करणारा आहे. सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होऊन शिक्षणाकडे वळण्याचा संदेश या अभंगामधून सावित्रीबाईंनी आपल्याला दिलेला आहे. यासारखेच आणखी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला, सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.